Hi guys, welcome back to my YouTube channel. Hi, my name is Mrugaja and I'm really grateful if you subscribe my channel for more such amazing videos. सो ॲज यू गाईज नो की फेस्टिव्ह सीझन सुरू झालं आहे. गणपती नवरात्री गेली आणि आता दिवाळी येणार आहे. सो मी काही शॉपिंग म्हणजे एवढी काही शॉपिंग नाही केली, बट थोडे एक दोन असं घेतले आहेत मी. आणि इवन मी गणपतीला सुद्धा घेतले होते कुर्ता सेट्स आणि नवरात्रीला पण मी घातला होता. सो आणि आता रिसेंटली मी बँड्राला सुद्धा गेली आणि तिथून सुद्धा मी शॉपिंग केली आहे. तर मी म्हणजे या व्हिडिओमध्ये तरी इंडियन वेअर सगळे मी तुम्हाला दाखवेन शॉपिंग हॉल. आणि नेक्स्ट व्हिडिओ जी येईल ना माझी नवीन, त्याच्यामध्ये मी वेस्टर्न जे काही मी टॉप्स आणि जीन्स वगैरे जे काही घेतले ना, इवन मी ऑनलाईन पण ऑर्डर केल्यात काही गोष्टी. सो मी त्यासुद्धा तुम्हाला दाखवेन. आणि सो या व्हिडिओमध्ये असं इंडियन वेअरचं सगळं मी दाखवणार आहे. सो कीप ऑन वॉचिंग. सो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन्ही पण म्हणजे ऑनलाईन पण आणि ऑफलाईन पण जी काही शॉपिंग केले मी तुम्हाला सगळं दाखवेल, प्राईस पण सांगेल आणि ज्या ऑनलाईन घेतल्यात गोष्टी त्यांचे मी लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. सो या स्टे ट्यून अँड लेट्स गेट इन टू द व्हिडिओ. सो पहिले मी तुम्हाला जे ऑनलाईन मी ऑर्डर केले ॲमेझॉनवरनं दोन्ही पण कुर्ता सेट्स मी ॲमेझॉनवरनं ऑर्डर केलेले. सो मी तुम्हाला ते पहिले दाखवते. तर हा आहे पहिला ॲमेझॉनवरनं मी मागवलेला क्लोशिया ब्रँडचा आहे आणि कॉटनचा आहे. ह्याचं मटेरियल इतकं सॉफ्ट आहे ना, खूप म्हणजे काही असं इचिंग नाही होणार, काही नाही, खूप सॉफ्ट आहे. आणि मला ह्याचं मटेरियल खूप आवडलं. म्हणजे तुम्ही डेली वेअर करू शकता, इवन ऑफिससाठी पण तुम्ही वेअर करू शकता आणि कॉलेजला जात असाल तर तरी पण तुम्ही ते वेअर करू शकता. आणि म्हणजे 3 सेट कुर्ता सेट आहे हा. आणि मी ह्याचा फोटोसुद्धा तुम्हाला दाखवेल, असं पॉपअप होईल फोटो. आणि ह्याची प्राईस आहे मला 800ला मिळाला. हा मी ना गणपतीच्या वेळेस ऑर्डर केलेला आणि मी हा एकदाच वेअर केला आहे. आणि म्हणजे प्राइजेस डिफर करू शकतात. मी आत्ता त्याची प्राईस बघितली तर हा अराउंड 550 रुपयाला मिळतो आहे. आणि म्हणजे सो ह्याच्या खाली अशी सेम नाही आहे, थोडी वेगळी प्रिंटची पॅन्ट आहे. आणि मी हा मीडियममध्ये मागवलेला आणि मला तो हाताला बरोबर होतो, बट मला कमरेच्या म्हणजे इथून थोडंसं स्टिच करावे लागतात, कारण की काय माहिती. आणि स्मॉल मागवला असतं तर मला तो टाईट झाला असता. सो मी म्हटलं की आपण मीडियमच मागूयात. सो हे त्याचं खालचे पॅन्ट्स आहेत आणि हा त्याचा दुपट्टा हा सुद्धा. आणि दुपट्ट्याची लेंथ खूप मोठी असते. सो हे म्हणजे ज्यांची हाईट उंच असेल कोणी तर हे बरोबर आहे, परफेक्ट आहे त्यांच्यासाठी. सो मला हे आवडलं आहे. नेक्स्ट आहे हा ब्राऊन कलरचा कुर्ता सेट. ॲक्च्युली ह्याचा कलर बघून मी हा मागवला होता, बट आला तेव्हा म्हणजे वेगळाच म्हणजे असा ब्राऊन कलर आला. मी जेव्हा ते बघितलेलं ना फोटो तेव्हा ना असा वेगळाच काइंड ऑफ असं धूपच्यामध्ये होता, बट आला तर हा असा चॉकलेटी कलरचा आला. बट ठीक आहे, दॅट्स फाईन. सो असं आहे. ह्याचं मला प्रिंट पण खूप आवडलं आणि मी हा का मागवला कारण की हा व्ही नेकमध्ये होता आणि मला व्ही नेकवाले खूप आवडतात. सो मी हा व्ही नेकमध्ये मागवला आणि ह्याचे डिटेलिंग्स पण खूप छान आहेत. आणि हे काइंड ऑफ असे काय म्हणतात, पाकिस्तानी सूट्स वगैरे कसे असतात त्याचे असे इथे स्लीव्ज असे लूज असतात आणि आजकाल हे खूप ट्रेंडिंग आहे आय गेस. सो मी तसं हे वालं मागवलं आहे. तर खूप सुंदर आहे हा सुद्धा. मी ह्याचा फोटोसुद्धा तुम्हाला म्हणजे दाखवेल तिकडे. आणि हा मला पडला. ह्याच्या खालचे पॅन्ट्स पण सिमिलर आहेत, प्लाझोमध्ये आहे ह्याच्या खालचे पॅन्ट्स असे. आणि हा पण मी मीडियममध्येच मागवलेला. आणि ह्याची जी ओढणी आहे ना, ह्याला काय म्हणतात, ऑर्गॅन्झा, हां म्हणजे तशी आहे. आणि खूप सारखी मी जेव्हा ट्राय केलेलं ना, खूप सारखी अशी सटकते. सो मला तर माहिती नाही की मी कसं वेअर करेल ही ओढणी. सो ही अशी आहे. म्हणजे मला डिटेलिंग खूप अशी भारी आहे आणि मला खूप म्हणजे प्रिटी एकदम खूप मस्त आहे. मला खूप आवडलं हे. आणि अजून काय बोलू याच्याबद्दल. हां, कोइन्सिडेंटली माझ्या बहिणीने सुद्धा असं सेम टू सेम मागवलं आणि म्हणजे आमच्या चॉईसेस किती मॅच करतात. सो जाऊ द्या आता काय. आता तिने म्हणजे आम्ही घेतलं आणि आम्हाला एकमेकांना माहिती पण नव्हतं की असं आम्ही मागवलं आहे. आणि ती म्हणजे माझ्या घरी ती आलेली राहायला आणि नंतर आमच्याच घरी तिची ऑर्डर आली. नंतर बघते तर सेम टू सेम. मी म्हटलं सोड जाऊ द्या आता कशाला, म्हणजे दोघींना पण आवडला तर मग ठीक आहे जाऊ द्या. सो हा आहे ह्याच्या मागची बॅक स्टोरी. सो हा सुद्धा मीडियममध्ये आहे, बट ना मला हा थोडा लूज होता. तर मी विचार करत होते की करू की नको स्टेज. बट नंतर माझी मम्मी बोलली
की जाऊ दे, परत नंतर जाडी झालीस तर ते स्टिचेस काढावे लागतात आणि मग त्यानंतर मग ते टाईट होतो, तर मी नाही केला हा स्टिच. सो या, आणि हा मला पडला अराउंड 1000 रुपीज. आणि आत्ता मी म्हणजे आत्ता तुम्ही बघाल तर ते 900 अँड समथिंगला मिळेल तुम्हाला. सो तेच ते ऑफर्स वगैरेमुळे चेंज होतात प्राइजेस. सो हां, सो या, आता मी जी ऑफलाईन शॉपिंग केले ते मी तुम्हाला दाखवते. सो फर्स्ट आहे हा ब्लू कलरचा कुर्ता सेट. आणि हा तुम्ही बघितला असेल, इफ तुम्ही मला इंस्टाग्रामवर फॉलो करता, मी खूप म्हणजे 3-4 वेळा तरी घातला आहे हा. सो हा मी लोकल मार्केट म्हणजे गावदेवी, तुम्हाला इफ तुम्ही ठाण्यामध्ये राहता तर तुम्हाला माहिती असेल गावदेवी. सो मी तिथून घेतला, स्टेशनच्या इथे आहे, ठाणे स्टेशनच्या इथे. सो तिथून मी म्हटलं की चल असंच मी घालते म्हणजे असे कुर्तेज वगैरे, कारण की गुरुवारी वगैरे असं. सो मी म्हटलं की चल घेते, आणि गणपती वगैरे पण होते म्हणून मी हा घेतला. सो हा आहे, ह्याची साईज मला माहीत नाही कारण की इथे तर लिहिले मीडियम, बट आय गेस हा स्मॉल वाटतोय मला. सो हा पण खूप छान आहे. आणि ह्याच्या खालची पॅन्ट्स असे आहेत, अशी वेगळी प्रिंट आहे. आणि ह्याचा दुपट्टा पण हा असा आहे. ठीक आहे, ह्याची क्वालिटी एवढी म्हणजे मी ते नेव्ही ब्लू कलरचा दाखवलेला त्याच्या एवढी खास नाही आहे ह्याची क्वालिटी, टू बी ऑनेस्ट. बट 1-2-4-5 वेळा घातलं तर ठीक आहे, फाईन, तेवढं आपलं चालून जातं. आणि ह्याची प्राईस आहे 500 रुपये. सो 500 रुपयामध्ये आपण कायच एवढं एक्सपेक्ट करायचं. सो या, म्हणजे हा ठीक आहे, म्हणजे डेली वेअरसाठी तर मला ठीक वाटला हा. नेक्स्ट तुम्हाला माहिती असेल, इफ तुम्ही मला इंस्टाग्रामवर फॉलो करता, हा आहे स्लीवलेस पर्पल कलरचा कुर्ता आणि ह्याच्या खाली प्लाझो पॅन्ट्स आहेत. आणि मला ह्याचं म्हणजे स्लीवलेस होता ना म्हणून मी घेतला हा, सेम गावदेवीच्या इथून. आणि ह्याची प्राईस आहे 800 रुपीज. सो असं म्हणजे हे नॉट्स, बांधायचे नॉट्स नाही आहेत, असे शोसाठी आहेत असे. आणि ह्याची खालची पॅन्ट आहे म्हणजे प्लाझो पॅन्ट आहे ही पूर्ण. आणि ह्याचा दुपट्टा असा सिम्पल आहे. सो मी म्हटलं की, आणि मला जांभळा कलर आजकाल खूप असा आवडायला लागला आहे. सो मी म्हटलं की असं, आणि असा कलर माझ्याकडे नव्हता, तर मी म्हटलं की चल घेऊयात. आणि म्हणजे यूज होऊन जातात ना असे सिम्पल, आणि खूप सिम्पल आहे असं बघायला गेलं तर. काही असं फॅन्सी वगैरे काही नाही आहे. कपडा पण ह्याचा म्हणजे असं काही टोचणारा नाही आहे, खूप साधा आहे. सो मला म्हणजे सिम्पल वाटला हा खूप, आणि मला आवडला पण म्हणजे. आणि ह्याच्यावर आपण एकदम असे हेवी इयरिंग सुद्धा घातले तर ते सुद्धा खूप चांगले वाटले ह्याच्यावर. आता मी तुम्हाला दाखवणार आहे जे बँड्रावरनं मी 2 कुर्ते घेतले, बँड्राला मी गेलेली होती तेव्हा. सो मी आजकाल हे असे कुर्ते स्क्वेअर नेकवाले खूप ट्रेंडिंग आहेत. आणि हे असे म्हणजे स्लीव्ज असे फ्लेअर्डवाले स्लीव्स असे खूप ट्रेंडिंग चालले. आणि असे मागे नॉट आहे. ॲक्च्युली हे असं ना म्हणजे नॉट्स आहेत ना, ते खाली ना अजून एक असं हवं होतं, कारण की ना ते थोडंसं वियर्ड होऊन जातं आणि ना फुगा येतो असा मागे. सो ॲज सच मला म्हणजे ह्याचं मागचं ते नॉटवालं मला एवढं आवडलं नाही, बट ह्याची फ्रंट स्क्वेअर नेक आहे तो हे मला खूप आवडलं स्क्वेअर नेकमुळे. आणि मी म्हटलं की चल घेऊन टाकते मी. आणि हे मला पडलं अराउंड 250 रुपीजला. हां, 250 रुपीजला पडलं मला. सो माझ्याकडे असं ब्लॅक कलरचं असं काही नव्हतं म्हणून म्हटलं की ब्लॅक आहे तर मी घेऊन टाकते. ह्याच्यात खूप सारे कलर्स पण होते त्याच्याकडे, स्काय ब्लू वगैरे असं तसं, पण म्हटलं की नको, ब्लॅकच घेते मी. नेक्स्ट आहे हा स्लीवलेस कुर्ता. स्लीवलेस कुर्ता माझ्याकडे नाही आहेत म्हणजे शॉर्ट कुर्तीज. सो हा रेड कलरचा, आणि रेड कलरमध्ये पण माझ्याकडे कुर्ता नाही आहे. सो मी म्हटलं की चल घेऊयात. आणि हे ॲडजस्टेबल पण आहेत, सेम हे 250ला मिळालं मला. सो हा असा आहे प्लेन शॉर्ट कुर्ती रेड. सो बस मला हा कलर आवडला. सो म्हणून म्हटलं की घेऊन टाकते. ह्याचं म्हणजे ह्याचे पण डिटेलिंग वगैरे ठीक आहे, बट कपडा ह्याचा थोडासा असा पातळ आहे, बट दॅट्स फाईन, चालून जातं. आणि लास्ट आणि माझं सगळ्यात फेवरेट आहे, जे मी आता या दिवाळी पहाटला नेसणार आहे, जी म्हणजे ही साडी. खूप प्रिटी कलर आहे ह्याचा. ॲक्च्युली मी ऑनलाईन पण अशा साड्या बघत होती. पर्पल कलर ॲक्च्युली मला हवा होता, बट ना म्हणजे मला असं आवडीचं काय असं म्हणजे आवडीचं नाही, म्हणजे मला एवढं नाही आवडलं. तर मी म्हटलं की, आणि मी साड्या कधी ऑनलाईन नाही घेत, मी ऑफलाईन जाऊनच म्हणजे शॉपमध्ये जाऊनच घेते साड्या. सो मी म्हटलं की आपण ऑनलाईन नको, ऑफलाईनच बघूयात. सो मी बघितलं एक म्हणजे खूप शॉप्समध्ये मी फिरली ठाण्यामध्ये, मार्केटमध्ये जे आहेत ते सगळीकडे, बट मग नंतर मला एवढं काही आज सच आवडलं नाही. सो मी आता नंतर मग माझ्या फ्रेंडसोबत एका शॉपमध्ये गेली. सो तिथून मी ही साडी घेतली. आणि गेस द प्राईस गाईज,
खूप प्रिटी आहे आणि मला ना अशी साडी हवी होती, कारण की ना मी दर सणाला ट्रेडिशनल साडी म्हणजे काठापदराच्या साड्या नेसते. बट मला असं या दिवाळीला काहीतरी वेगळं ट्राय करायचं होतं, की म्हणजे सारखं सारखं काय काठापदराच्या. तर म्हटलं की काहीतरी अशी फॅन्सी साडी घेऊ, म्हणजे पार्टी वेअर काइंड ऑफ साडी घेऊ. सो मला ह्यामध्ये पण ना कलर एक होते, तर तो दुसरा कलर कोणता होता मला आवडत नाही, बट मला हा कलर खूप आवडला. असा चॉकलेटी आणि असा चॉकलेटी नाही, पर्पलिश ब्राऊन असा आहे, म्हणजे असा खूप छान आहे आणि मला हा खूप आवडला. म्हणून म्हटलं की चल घेऊन टाकते. आणि ह्याची प्राईस गाईज फक्त 700 रुपीजला मला मिळाली ही साडी. खूप छान आहे. आणि आता हे टिकल्यांचं मला माहीत नाही की हे टिकणार आहेत की नाही, की हे निघून जातील म्हणजे. तर सो या. आणि ह्याच्यावरती मी असं स्लीवलेस ब्लाऊज शिवला आहे असा. सो हा सुद्धा खूप चांगला वाटतो माझ्यावर. ॲक्च्युली माझी मम्मी बोलते की माझ्यावर स्लीवलेस ब्लाऊज खूप छान दिसतात, म्हणून मग मी स्लीवलेस ब्लाऊजच शिवला ह्याच्यावर. सो माझा लुक नक्की बघा दिवाळी पहाटचा. सो या, दॅट्स इट अबाउट द व्हिडिओ. होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, आणि आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, कॉमेंट आणि सबस्क्राईब करा. आणि थँक्यू फॉर वॉचिंग.